गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा पार्ट 2चा लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चालू केला. मागच्या तासाला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट पाहिलं. आज आपण नवीन पॉईंट पाहणार आहोत. त्याआधी डू यू नो हा पॉईंट आपल्या सिलेबसमध्ये नाही, त्यामुळे आपण तो घेत नाही. पेज नंबर 28 वरती आहे बघा. पेज नंबर 28 वरती तुम्हाला ट्राय दिस दिलंय. हा ट्राय दिस हा सुद्धा पॉईंट आपल्याला नाहीये एक्झामला. त्यामध्ये बघा सीड जर्मिनेशन सांगितलंय. जसं की आपण आत्तापर्यंत बघितलं असेल, एखादं सीड आपल्या शेतामध्ये एखादं बी लावल्यानंतर त्याचं रोपटं कसं तयार होतं हे आपण पाहिलंय. जस्ट ओव्हरलुक करूया. ओव्हल डेव्हलप्स इंटू सीड इंटू ओव्हरी इंटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. ओव्हरीमध्ये सीड इंटू सीड आणि ओव्हरी म्हणजे सीडमध्ये ओव्हल्स प्रेझेंट होतात. इंटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर तिथं काय तयार होतं तर फ्रूट. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड व्हेन फ्रूट ब्रेकअप अँड दे जर्मिनेट इन द सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन. काय होतं, फ्रूट ब्रेक झालं म्हणजे फ्रूट पडल्यानंतर ब्रेक झालं. दे जर्मिनेट इन सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन, आणि फेवरेबल कंडिशनमध्ये ते फ्रूट सॉइलमध्ये काय होतं मिसळलं जातं. झायगोट डेव्हलप्स ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन द एंडोस्पर्म ऑफ सीड अँड दज अ न्यू प्लॅनेट इज फ्रॉम. आणि तिथंच झायगोट तयार होऊन तिथं फूड स्टोअर होतं, एंडोस्पर्म तयार होतं. दिस इज कॉल्ड ॲज अ सीड जर्मिनेशन. त्यालाच आपण काय म्हणतो, सीड जर्मिनेशन. हा पॉईंट आपल्याला एक्झामला नाहीये. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. मागच्या तासाला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट पाहिलंय. या तासाला बघूया सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. विच डिफरंट हार्मोन्स कंट्रोल द फंक्शन ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थ्रू केमिकल कोऑर्डिनेशन. काय आहे रे ह्युमनची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे हार्मोन्स कंट्रोल करण्याची, ती कुठल्या केमिकल कोऑर्डिनेशननी डिफरंट हार्मोन तयार होतात, किंवा विच डिफरंट हार्मोन कंट्रोल द फंक्शन ऑफ ह्युमन. मेलमध्ये कोणती आणि फिमेलमध्ये कोणत्या असे हार्मोन्स आहेत ज्यामुळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही बंद होते किंवा वेगळी होते. तर बघा मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन हे जे काही केमिकल कोऑर्डिनेशन्स आहेत, आणि फिमेलमध्ये एस्ट्रोजन वगैरे आपल्याला काय मिळतात, पाहायला मिळतात. हे सगळे आपल्या शरीरामध्ये असलेले काय आहेत तर ऑर्गन आहेत. काय आहेत, ऑर्गन आहेत. फिमेलमध्ये हिस्ट्रोजन असतं, हिस्ट्रोजन असतं, हेस्ट्रोजन, आणि मेलमध्ये टेरिस्ट्रोजन आणि प्रोग्रेस्टिन असतं. विच हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजेस इन ह्युमन बॉडी ऑकरिंग ड्युरिंग ऑन अ सेट ऑफ अ सेक्शुअल मॅच्युरिटी. काय आहे हार्मोन आर रिस्पॉन्सिबल चेंज इन ह्युमन बॉडी. आपल्या शरीरांमध्ये काय चेंज आहे, मेल वेगळे आहेत, फिमेल वेगळे आहेत. मेलचा जो आपला तोंडाचा भाग असतो तो कसा असतो, मोठा असतो. फिमेलचा छोटा असतो. त्यानंतर तुमच्या कमरेखालचा जो भाग असतो तोही मेलचा वेगळा असतो, फिमेलचा वेगळा असतो. Why has the government of India enacted the law fix the minimum age of marriage at 8 in girls and 20 in boys? का रे इंडियाच्या गव्हर्नमेंटने असा लॉ काढलाय की जे मुलींचं वय 18 आणि मुलांचं वय 21 झाल्याशिवाय ते मॅरेज करू शकत नाही. दिस इज द हार्मोनियल चेंजेस. त्यांच्यामध्ये होणारे जे काही हार्मोनियल चेंजेस आहेत त्यामुळे. We have studied in the chapter of heredity and variation that men have a XX chromosome and man have a XY chromosomes and women have a XX chromosomes. बरोबर. माणसामध्ये मेलमध्ये XY क्रोमोझोम्स असतात आणि फिमेल्समध्ये XX क्रोमोझोम्स असतात. Reproductive system with the specific organ develops in the body of man and woman due to these sex chromosome only. म्हणजे बघा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्याचे जे काही स्पेसिफिक ऑर्गन डेव्हलप्स होतात इन माणसामध्ये आणि फिमेलमध्ये
ड्यू टू दीज सेक्स क्रोमोझोम ओनली. ते कसे असतात तर सेक्स क्रोमोझोम्स असतात, म्हणजे त्यांपासून त्यांना काय करायचं असतं, फर्टिलायझेशन, झायगोट तयार करायचं. एक्स क्रोमोझोम इज अ प्रेझेंट इन मॅन अँड वुमन, वेअर ॲज अ वाय क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मॅन ओनली. बघा, एक्स क्रोमोझोम प्रेझेंट इन मॅन, माणसामध्ये एक्स क्रोमोझोम आहे. वुमन वेअर ॲज वाय क्रोमोझोम, आणि लेडीजमध्ये काय आहे तर वाय क्रोमोझोम इज प्रेझेंट इन अ मॅन ओनली. एक्स वाय क्रोमोझोम मॅनमध्ये प्रेझेंट आहे. नाव वी शॅल स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग काय आहे, मेलमध्ये एक्स वाय क्रोमोझोम आहे आणि फिमेलमध्ये एक्स एक्स क्रोमोझोम आहे. तो का, दिस इज द डिस्कशन. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघा, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन कन्सिस्ट ऑफ अ टेस्टीज और व्हेरियस डस्ट अँड ग्लँड. बघा, माणसाच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये वेगवेगळ्या टेस्टीज आहेत. बघा, टेस्टीज वेगवेगळ्या काय आहेत, टेस्टीज आहेत. व्हेरियस डस्ट म्हणजे त्यांमध्ये असलेले जे काही पार्ट आहेत ते डक्ट. त्यानंतर ग्लँड, ह्या काय आहेत, वेगवेगळे पार्ट आहेत इन अ मेल रिप्रोडक्टिव्ह. टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ही जी तुमची ॲबडॉमिनल कॅव्हिटी आहे, म्हणजे कमरेखालचा नंतरचा भाग, त्यामध्ये काय आहे तर टेस्टीज आहेत. या टेस्टीजला कव्हर कोणी केलंय तर स्क्रॉटमनी, म्हणजे आपल्या रक्ताची पिशवी वगैरे त्याला आपण म्हणतो तशा आपल्या शरीरामध्ये काय आहेत, स्क्रॅक्टम आहे, पिशवी आहे. आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी, कुठे आहे तर ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या खालच्या भागाला. टेस्टीज कंटेन न्यूमेरस सेमिफेरस ट्युब्युल्स. मग ही टेस्टीज जी आहे ही काय आहे तर कशी आहे, सेमिफेरस ट्युब्युलेस. कशी आहे, सेमिफेरस म्हणजे दोन्ही साईडला दोन तुम्हाला टेस्टीज पाहायला मिळतात, त्याच्यावरती आपल्याला स्क्रॅक्टम पाहायला मिळतो. जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट इज द ट्युब्युल्स डिवायडेड बाय अ मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म. आणि काय होतं, ज्यावेळी ह्या ज्या टेस्टीज आहेत मेल आणि फिमेल ज्यावेळी इथं एकत्र येतात, म्हणजे तुमच्या टेस्टीजमध्ये किंवा तुमच्या ओव्हरीजमध्ये, तिथं काय होतं, डिवायडेड बाय द मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म. तिथं काय तयार होतात, स्पर्म तयार होतात. दोज स्पर्म आर सेंड फॉरवर्ड थ्रू द व्हेरियस ट्युब्युलेस. आणि ह्या ज्या काही इथं तयार झालेल्या जे काही तुमचे स्पर्म आहेत ते काय होतात, या पाईपद्वारे या टेन्समध्ये फॉरवर्ड होतात किंवा ट्युब्युलेसद्वारे फॉरवर्ड होत असतात. सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युलेस इज ॲज अ रीड टेस्ट, व्हासा फ्रेन्सेस, इपिथेन्सिस, व्हासा डिफरेन्सेस, इजॅरेक्टरी डक्ट, युरिग्नॅनल डक्ट. म्हणजे काय आहे तर बघा, ह्या ज्या तुम्हाला दोन दिसतात, दिस इज द इजॅरेक्टरी डक्ट, म्हणजे या टेस्टीजमधून जे काही तुमचं या ओव्हरीजमधून या टेस्टीजमधून तुमचं काही जे येणार आहे ते काय होणार आहे तर या युजरेक्टी डक्टमध्ये साठून राहिलं जातं. त्यानंतर ते प्रोस्टेट ग्लँड जे आहे, व्हासा डिफेन्सी, म्हणजे या पाईपद्वारे साठून ते काय होतं तर बाहेर पडलं जातं पेनिजमधून. म्हणजे आपल्या आपली युरिन ह्या युरिनरी ब्लॅडरमध्ये साठत असते. ही युरिन ज्यावेळी आपण बाहेर टाकतो पेन्सद्वारे ती काय करतो तर आपण बाहेर टाकतो, म्हणजे प्रेशर आल्यानंतर ते आपण बाहेर टाकलं जातं. ॲज द स्पर्म आर पुश्ड फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट. आणि टेस्टीजमधून आल्यानंतर ते पुन्हा इजॅरेक्टरी डक्टमध्ये जात असताना ते पहिल्यांदा येतं कशामध्ये तर व्हासा डिफिशियन्सीमध्ये येतं, आणि इथून ते पुश केलं जातं. ते पुश केल्यानंतर ते पुन्हा इजॅरेक्टरी डक्टमध्ये येतं, आणि तिथून ते युरिनेटेल डक्टमधून या तुमच्या युरिनेटेल डक्टमधून या युरिनोजेंटल डक्टमधून ते काय होतं बाहेर येतं. ॲज दी स्पर्म आर पुश्ड फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट. आणि एका डक्टपासून ते दुसऱ्या डक्टकडे काय केलं जातं, पुश केलं जातं, ढकललं जातं. दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज द व्हॅक्यूम. आणि तिथंच ते काय होत असतं तर या डक्टद्वारे
ढकललं जातं आणि ते या पेनिसमध्ये व्हॅक्यूममध्ये ओव्ह्यूलमध्ये काय होतं तर तयार होत असतं. म्हणजेच काय आहे तर बघा इथं टेस्टीज आपल्याला 2 दाखवल्यात, यामध्ये कॅप्टम एकच आहे, टेस्टीजही एकच असती, फक्त 2 साईडला दाखवली. त्यानंतर तुमचं कॉपर ग्लँड तीही 2 आहेत. व्हासा डिफिशियन्सी या सुद्धा काय आहेत 2 आहेत. नंतर इजेरेक्टी डक्ट हे जे दाखवले ते सुद्धा काय आहेत 2 आहेत. त्यानंतर सेमिनियल व्हेसल्स म्हणजे ग्लँड सुद्धा कसे डबल आहेत. म्हणजेच काय आहे तर बघा सेमिनल व्हेकल्स सिक्रेशन इन इंजुरिटी डक्ट. या सेमिनल व्हेकल्समध्ये जे काही तुमचं साठलेलं जे डक्ट आहे म्हणजे जे काही युरिन आहे ते काय केलं जातं तर पास इनटू एजेरिक्टी डक्ट. या एजेरिक्टी डक्टमध्ये ते काय केलं जातं पास केलं जातं. अँड कॉपर्स ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन इन अ युरिजेंटल डक्ट. आणि त्यानंतर ही जी तुमची कॉपर ग्लँड आहे त्यामध्ये ह्या सेमी व्हेकल नंतर येणारं जे युरिन आहे ते कॉपर ग्लँडमध्ये काय झालं जातं सिक्रेट केलं जातं, साठवलं जातं आणि त्यानंतर ते पुन्हा पुश केलं जातं इन युरिनेजेंटल डक्टमध्ये. कशामध्ये युरिनेजेंटल डक्टमध्ये ते सोडलं जातं. Semen is formed from sperm and a secretion of all these gland and semen is injected. आणि त्यानंतर काय होतं ह्या युरिनेजेंटल डक्ट कॉपर्स ग्लँड डिफेन्स इजेरेक्टी डक्ट या सगळ्यांमधून आलेलं युरिन हे सिमेनमध्ये काय केलं जातं तर साठवलं जातं. आणि ऑल द ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर्ड एक्सेप्ट. आणि या सगळ्या मेल रिप्रोडक्टिव्हमध्ये पेयर्स 2 प्रकार म्हणजे 2 प्रत्येक ऑर्गनच्या पेयर्स आहेत. दॅट इज स्क्रिप्टिमच्या 2 आहेत. त्यानंतर इपिडॅमिसेसच्या 2 आहेत. युरिनेजेंटल एकच डक्ट आहे. कॉपर ग्लँड हे 2 आहेत म्हणजे पेअरमध्ये पाहायला मिळतंय. व्हासा डिफिशियन्सी 2 आहेत. इजेरेक्टी डक्ट हे 2 आहेत आणि सेमिनल व्हेसल्स हे सुद्धा काय आहेत आपले 2 पॉइंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं पेअर्ड एक्सेप्ट युरिनोजेंटल डक्ट आहे. ते पेअरमध्ये युरिनेंटल डक्ट एक्सेप्ट करत असतं आणि ते त्यानंतर आपण या पेन्सद्वारे काय करत असतो तर बाहेर टाकत असतो. म्हणजे काय करत असतो तर जे स्पर्म आपलं तयार झालेलं असतं ते आपण या पेन्सद्वारे शरीराच्या बाहेर टाकत असतो. दिस इज द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यालाच आपण काय म्हणतो तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन. मेलमधली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अशा पद्धतीने ही मेल रिप्रोडक्टिव्ह आहे. आता त्यानंतर आपण पुढची बघणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हा पॉईंट मी आत्ता एक्सप्लेन केलेला आहे. सफरिंग्स फॅक्ट हा पॉईंट आपल्याला काही एक्झाममध्ये नाही आहे. त्यानंतर आहे बघा ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह फिमेल सिस्टीम काय आहे जसं की मेलमध्ये प्रोटोजिस्टॉन टेस्ट्रॉन बघितलं त्याचप्रमाणे फिमेलमध्ये काय असतं तर इस्ट्रोजन असतं जे की आपल्याला ह्याच्यासाठी बाळ वाढवण्यासाठी प्रेग्नन्सीसाठी वगैरे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ह्या व्हॅजिना हे एक ऑर्गन आपल्याला पाहायला मिळतं. ऑल ऑर्गन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. फिमेल रिप्रोडक्टिव्हचे सगळे पार्ट सगळे ऑर्गन हे सुद्धा ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या खालच्या बाजूला असतात. इट इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओरीज. बघा इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओरीज हे सुद्धा काय आहे 2 ओरीजमध्ये पेअर्स आहेत. अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट ही काय आहे तुमची ओव्हिडक्ट तेजेच इकडं एक काय आहे पेअर आहे ओव्हिडक्ट सिंगल युटिड्रास अँड अ व्हॅजिना. हा सिंगल व्हॅजिना आहे हा सिंगल युटिड आहे पण ओव्हिडक्ट हे कसे आहेत पेअरमध्ये आहेत. बिसाइड्स अ पेअर ऑफ अ बल्बो युरिट्रियल ग्लँड इज अल्सो प्रेझेंट. पण इथं काय आहे तर युरिट्रास हे काय आहे युरिट्रियल ग्लँड काय आहे तर प्रेझेंट आहेत. एव्हरी माउथ अँड व्हॅक्यूम
is released in abdominal cavity alternatively from each ovary. ह्या ओव्हरीच्या काय सांगितलं त्यांनी, माउथ अँड ॲक्यू म्हणजे ह्या व्हॅजिना जो आहे फिमेल रिप्रोडक्टिव्हचा, या व्हॅजिनामधून जी येणारं ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा येणारं जी तुमची ॲबडॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटिव्ह फ्रॉम इच ओव्हरी येणारा जो प्रत्येक भाग आहे तो युरिट्रेसद्वारे काय होतो तर ओव्हिडक्टमध्ये येतो पाईपद्वारे, आणि या ओव्हिडक्टद्वारे तो येऊन या ओव्हरीला मिळतो आणि या ओव्हरीमध्येच ओव्ह्यूल्स आणि एग्स काय होतात तर तयार होतात. इथं तुम्हाला फ्लॉवर सारखे चित्र दिसतात, म्हणजे इथं काय होतात तर झायगोट तयार होतं, एक स्पर्म तयार होतो. फ्री एंड ऑफ अ ओव्हिडक्ट इज अ फिनेल लाईक. फिनेल लाईक म्हणजे हा जो तुमचा दिसतोय हा कसा कोणता आकार दिसतोय, फिनेल लाईक आपल्याला तिथं ओव्हिडक्ट पाहायला मिळतो. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट, आणि हा जो ओपनिंगचा भाग आहे तो सेंटर ऑफ द ओव्हरी, त्या सेंटरच्या मधोमध आहे. ओहो एंटर द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग, आणि ओव्हिडक्ट ज्यावेळी या ओव्हरीमध्ये एंटर करतो त्यावेळी तो कसा असतो, ओपन असतो. सिका आर प्रेझेंट ऑन अ इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट, आणि ह्या ओव्हिडक्टच्या आतमध्ये काय असतो तर सिल्सा, काय असतो सिल्सा आर प्रेझेंट. दिस सिल्सा पुश द ओकोट टुवर्ड्स अ युरिट्रीज, आणि काय होतं जो ओव्हिडक्टचा सरफेस आहे इनर सरफेस जो आतला हा भाग आहे, या आतल्या भागामधलं जे सिल्का असते ते पुश करतं इन युट्रीजमध्ये. ते कशामध्ये पुश करतं तर या युट्रीजमध्ये, आणि युट्रीजद्वारे ते पुन्हा ओव्हिडक्टमध्ये जातं आणि ते पुन्हा ओव्हरीमध्ये येतं, आणि या ओव्हरीमध्ये आल्यानंतर तिथं ओव्ह्यूल्स आणि एग्ज, म्हणजे ओव्ह्यूल्स म्हणजेच काय तर तिथं एग्ज आपले तयार होत असतात. मेल रिप्रोडक्टिव्हमध्ये पिन्सद्वारे सगळं बाहेर पाडलं जातं किंवा सगळे स्पर्म बाहेर येत असतात, आणि फिमेल रिप्रोडक्टिव्हमध्ये व्हॅजिना यामधून ते पास होत असतात, आणि ओव्हरीमध्ये ते एग्ज आणि ओव्ह्यूल्स हे तयार होत असतात. अशा पद्धतीने आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंगमध्ये ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह अँड ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आज पाहिलेले आहेत. त्यानंतर राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. Thank you.